तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। सोसायटी आहे, सोसायटीमध्ये साप निघले। काही लेडीज लोक आहेत ज्यांनी आपल्याला फोन केला होता, ताई लोकांनी। बघूयात कोणता साप आहे, चला। इथे साहित्य ठेवले बघा मित्रांनो। सोसायटीचा हा एरिया आहे, वरतीपर्यंत ओपन आहे हा एरिया। कुठे नेमका इथे आहे ना? हे बघा, आतमध्ये बाथरूमचा एरिया आहे, पलीकडे बाथरूम आहे। हा साप चढला असेल इकडे पाईपाद्वारे, इथं आधार आहे, इथं आधार आहे, आधार घेऊन चढला असेल। असा भिंतीवर स्ट्रेट नाही चलत हा साप। तस्कर जातीचा एक विषारी साप आहे मित्रांनो। बाहेर काढलं तुम्हाला कळेल, पण बघा ना, असं वाटतं की हे दोन साप आहेत। एक डिझाईन वेगळं वाटतं आणि एक डिझाईन वेगळं वाटतं पाहायला। तर असं नाही मित्रांनो, हा एकच साप आहे, पण ही जी लाईन आहे ना इकडची, ही वाली, ही त्याच्या शेपटीचा भाग आहे आणि हा त्याचा तोंडाकडचा, मानेचा, मधी पोटापर्यंतचा भाग आहे। तर आपण बिनविषारी साप आहे त्यामुळे असं डायरेक्ट रेस्क्यू करतोय। इकडे 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 माझ्या हातात आहे। बघा ते काच जे आहे ना, मला थांबा थांबा एक मिनिट। हे कुठे जाऊन बसलेला तर बघितलं, एकच साप आहे लांब असा। तस्कर साप आहे का? बिनविषारी। कोण पळून चाललंय? विषारी नाही, विषारी नाही, घाबरू नका। तर बघा, मी बोलली होती ना तुम्हाला एकच साप आहे। तर हा एकच साप आहे, पण इकडे डिझाईन वेगळे, इकडे डिझाईन वेगळे। पण या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये। खालून पांढरा शुभ्र आहे, कंटिन्यू जीभ बाहेर काढतोय। ज्यावेळेस धोका जाणवतो त्यावेळेस मान फुगवणार आणि जोराचा असा चाव देखील घेणार आ करून। तर आता सध्या त्याला कुठल्याही प्रकारची माझ्याकडून भीती जाणवत नाहीये, कारण आपण तेवढ्या प्रेमाने आणि त्रास न देता त्यांना पकडतो, त्यामुळे ते आमच्या हातात एवढे सेफ फील करतात। जर तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करणार तर तो नक्कीच घाबरून तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करू शकतो। तर पॅक करूयात। इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक। विविध भागात विविध जाती भेटतात आपल्याकडे। कॉमन ट्रिंकेट स्नेक म्हणजे हा तस्कर बोललं जातं, बिनविषारी आहे, पुन्हा एकदा सांगते। आणि आता आपण याला पॅक करू। हात लावायचा लावायचा कसं आहे? विषारी नाहीये हा, म्हणून तुम्हाला हात लावू दिला। विषारी असतं तर मग मी नसता लावून चावलं तरी काही होत नाही। पण आता दात आहे म्हटल्यावर थोडीशी जखम होणार, पण विष नाहीये, त्यामुळे जीवाला धोका नाहीये काहीच। ते कसं उंदीर खातात, बेडूक खातात, त्यामुळे तोंडात बॅक्टेरिया असतात जरा। उंदरांचे दात जे आहेत ते नाजूक असतात जरा, ते अडकू शकतात, त्या तोंडातल्या बॅक्टेरियामुळे जखम होऊ शकते। बाकी जीवाला धोका काहीच। मी 24 तास बाहेर असते। तर मित्रांनो, विजू भाऊ आहेत आज माझ्यासोबत। सूरज पण आहे जो आपल्याकडे शिकायला येतो। आता हे दोघे म्हणून पॅक करतो। हे जायचं नाही, तो म्हणतोय मला का सोसायटीतून नेताय तुम्ही? मी काय केलंय तुमचं? मी चावलोय का? माझ्यापासून काय त्रास आहे का? तुम्ही माझ्याकडे आले होता। धन्यवाद मित्रांनो।